नमस्कार, रूपा जगताप रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। गणेश चतुर्थी तोंडावर आलेली आहे। मी मागेच अगोदरच तांदळाचे उकडीचे मोदक मी दाखवलेले आहेत। आज आम्ही तुम्हाला कणकेचे उकडीचे आणि तळलेले मोदक दाखवते। वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण एक चिमूटभर मीठ टाकायचं आहे। तूप टाकायचं, तूप, तेल नाही, हे तूप आहे। एक चमचा तूप टाकायचं आहे फक्त, त्यामुळे मोदक चमकदार होतात। आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण चपातीला पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे। घेऊन टाईट, एकदम थोडंसं चपातीपेक्षा टाईट पीठ मळायचं आहे। आपले पीठ असं छान मळून झालेलं आहे। असं एकदम पातळ जास्त नाही आहे आणि खूप कडक पण नाही आहे। एक चमचा तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। मी काजू आणि बदाम घेतलेत। ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार। आणि त्यामध्ये आपण एक खोबरं, एक वाटी खोबरं खिसून ठेवलं आहे, ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर ओलं पण घालवायचं आहे थोडंसं। त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत। हा गूळ मी एक वाटी घेतलेला आहे गूळ, तो आपण त्यात ॲड करणार आहोत। आणि छान गूळ एकजीव करून घ्यायचा आहोत त्यामध्ये। कारण आपण हे गूळ मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे। आपण 4-5 मिनटं होऊन गेले गूळ त्यामध्ये ॲड करून। झालं एकदम आपलं परफेक्ट चून तयार झालं आहे आपला खोबऱ्याचं सारण। हे नका छान झालं तयार झालेलं आहे। आपण त्यामध्ये आता एक चमचा वेलची पावडर टाकणार आहोत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। वेलची पावडर करताना वेलची हलकीशी तव्यामध्ये गरम करायची आणि त्यामध्ये एक चमचा साखर टाकून मिक्सरमधून छान फिरवून घ्यायची। खूप सुंदर बारीक एकदम वेलची पावडर तयार होते। आणि आपण या पिठाचे असे गोल गोल गोळे करून घेतलेत मीडियम साईजचे। कोणाला हवा असेल तर सिंगल छोटा गोळा करून पण असे पुरी लाटू शकतो। मी मोठा गोळा घेतला आहे आणि त्याची मोठी चपाती बनवून त्याच्या पुऱ्या पाडायच्या आपण। चपाती लाटून झालेली आहे। अशी मीडियम साईज लाटली, खूप पातळ नाही लाटली आणि खूप जाड पण नाही लाटली। आपण त्याच्या ग्लासाने आपण या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत। पाडून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण थोड्याशा काटाने अजून थोडंसं दाबायच्या आणि पातळ करायच्या आणि मध्ये जाळ ठेवायचं। असं थोडं कोलगट करायचं आणि असं हे बोट आहे ना आतमध्ये ठेवायचं आणि या मागच्या 2 बोट आहेत ना त्याने खूप खालपर्यंत दाबायचं। खूप खालपर्यंत दाबायला म्हणजे पाकळ्या छान तयार होतील। खूप खालपर्यंत चिमटायचं असं। हे सुंदर असे भरपूर पाकळ्या येतील। माझ्या किती 8 पाकळे आले। त्यामध्ये आपण या मोदकमध्ये चून भरलेली आहे आणि हा मोदक असा एकाच अँगलने गोल गोल फिरवायचा आहे। एकाच अँगलने गोल गोल फिरवायचा आहे आणि जवळजवळ पाकळ्या जवळजवळ घेऊन यायचं आहे। जवळजवळ पाकळ्या आणून अशा इथे मध्ये असा चिमटवायचा आहे।
मोदक आणि खालून थोडंसं आपण असा फिरवायचा मोदक, म्हणजे मोदक आपला चपटा होणार नाही. सुंदर पाकळे आलेत. असे मी सर्व मोदक बनवून घेते बघा. अशा प्रकारे आपण हे आपले कळीचे मोदक बनवून तयार झाले, सगळे रेडी झाले. छान कळ्या पडल्यात बघा. सुरुवातीला 8 कळ्या पडल्या, नंतरच्या मोदकाला 14-15 कळ्या पडलेल्या आहेत बघा. सुंदर असे कळ्या छान झालेत कळ्या. ह्या बघा, ह्या मोदकाला बघा छान कळ्या तिकडे बघा. आता इकडे आपण एक टोप ठेवला आहे, त्यामध्ये जाळी ठेवले आणि वरती की आपण हळदीचं पान ठेवलं आहे. त्यामुळे आपण आता हे मोदक त्या पानांवरती शिफ्ट करायचे. आपण हळदीचं पान मुद्दाम घेतले. हळदीच्या पानाचा सुगंध या मोदकांना येईल. 20 मिनिटं होऊन गेलेत. आपण झाकण काढून पाहूया. वाव, छान सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत बघा. खूप सुंदर दिसत आहेत. कळ्या वगैरे खूप छान आलेत. ते आपण उकडीचे मोदक बनवून घेतलेत. आता आपण हे मोदक, बाकीचे मोदक तळणार आहोत. तेल तापत ठेवलेलं आहे, बऱ्यापैकी तेल तापलेलं आहे. आपण आता त्यामध्ये एक एक मोदक सोडायचा आहे, फ्राय करायचं आहे. कारण कणकेचे मोदक आहेत ते, गव्हाच्या पिठाचे, त्यामुळे आतून पण व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजेत. हलकेसे गोल्डन करून घ्यायचे आहेत मोदक आपण. बघा, छान असे लालसर मोदक आपले भाजून फ्राय करून झालेले. सुंदर असे कळ्या पण छान दिसत आहेत बघा मोदकांना. छान असे उकडीचे मोदक आपले, तळलेले मोदक आपले तयार झालेले आहेत. आपण इकडे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे. ते मोदकाचे ऑलरेडी 2 प्रकार झालेले आहेत. आता हा खोबऱ्याचा आणि गुळाचा मोदक आहे. हा आपण तो चून बनवलेला ना, त्याचा हा मोदक बनवायचा. आपण हा साच्यामध्ये असं भरायचं पूर्ण दाबून दाबून, आणि हलकासा मोड काढून घ्यायचा. बस, सुंदर असा मोदक आपला तयार होतो. मी बाकीचे मोदक बनवून घेते. मला छान मोदक आलाय. आपण हे उकडीचे मोदक केलेले आहेत, त्याच्यावरती आपण हे थोडं थोडं तूप सोडायचं आहे आणि खाताना छान लागतं, मस्त लागतं. असे आपले उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक आणि चुन्याचे मोदक तयार आहेत आपले. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.